संजय राऊत असं म्हणाले की पवार साहेबांनी अमित शहाचा राजीनामा मागितला पाहिजे आणि विरोधी पक्षाच्या सगळ्यांनी अमित शहाचा राजीनामा मागितला. हा पहिला नाही नाही, संजय राऊत यांनी तो मागितलेला आहे ऑलरेडी. पहिल्या काही दिवसातच अमित शहांचा राजीनामा संजय राऊत यांनी मागितलेला आहे आणि त्याचा काही परिणाम दिसलेला नाही. आणि असे राजीनामा देऊन मागणी करून राजीनामा देणारी लोक कोणी दिसत आहेत असं मला वाटत नाही. आजपर्यंत ज्यांच्यावर वेगळे आरोप झाले त्यातल्या कुठल्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातनं बाहेर जाण्याची संधी दिलेली नाही प्रमुखांनी. त्यामुळं मला वाटत नाही की त्याचा काही फार परिणाम होईल किंवा उपयोग होईल. त्याचमुळं ते असं म्हणाले का की पवार साहेबांनी अमित शहाचा राजीनामा मागितला. अर्थात म्हणजे किमान त्यांचं नाही. संजय राऊत साहेबांना असं वाटत असेल की पवार साहेबांच्या सारख्या एका दिग्गज नेत्याने जर राजीनामा मागितला तर त्याचा उपयोग होईल. पण मूळ प्रश्न हा आहे त्यातला की आज आपल्या देशासमोरचा प्रश्न हा आपण एक होऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याचा आहे. बाकीच्या सगळ्या ऑडिट नंतर होणारच आहे. झालेल्या पहलगाम घटनेच्या बद्दल ऑडिट होणार आहे, चर्चा होईल त्याची. पण आज आम्ही सगळे अपेक्षा करतोय की मोदी साहेबांना सर्वपक्षीय पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही आता पाकिस्तानवर धडा शिकवा, पाकिस्तानला नेस्तनाबूत करा, काश्मीर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, जे काही करावं लागेल ते करा. पूर्ण देश त्यांच्या मागे आहे. आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या गुप्त बैठका देखील घेतल्यात, त्या टीव्हीवर आम्हाला दिसल्या की ज्याच्यात प्रमुख सेना अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी बैठका केल्या. आणि अशी बातमी मी परवा वाचली की त्यांनी आता सेनेला पूर्ण अधिकार दिलेत की तुम्ही काय करायचं ते करा. आणि तसं करणं मला माहित नाही, राष्ट्रीय पातळीवर मी कधी काम केलेलं नाही. पण आता त्याचं लवकर काही ना काही होणं अपेक्षित आहे. आज देशातली जनता म्हणजे ज्यांच्या घरातली व्यक्ती शहीद झाली त्या घरातल्या सगळ्या कुटुंबांची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय देण्यासाठी आपल्याला काही ना काही पावलं उचलावीच लागतील. त्यासाठी देश त्यांच्या मागे आहे पूर्णपणे आणि आमची अपेक्षा आहे. त्यामुळे इतर काही राजकीय कॉमेंट्स त्या बाबतीत आम्हाला करायचे नाही. आम्हाला दाखवायचं की देश त्यांच्या मागे आहे. त्यांनी आता पाऊल उचलावं आणि 10-12 दिवस झाले अजून उचललेलं नाही. लवकरात लवकर उचलतील अशी आमची अपेक्षा.